बचपन मगनो फेर छे रे बचपन कोने केवाय जो जय हो हे बचपन मा प्रहलाद ने नरसिंह मळ्या रे बचपन एने केवाय जो टाड़ी पाड़ो तुम्हारा रामनी रे बीजी टाड़ी ना होए जो युवनी मगनो फेर छे रे युवनी कोने केवाय जो युवनी मां मीराबाई ने श्याम मळ्या रे युवनी एने केवाय जो वातो करो तुम्हारा रामनी रे बीजी वातो ना होए जो धड़पन मगनो फेर छे रे धड़पन कोने केवाय जो हे धड़पन मां शबरीबाई ने राम मळ्या रे धड़पन एने केवाय जो भाई बन मगनो फेर छे रे भाई बन कोने केवाय जो भाई बन मां सुदामा ने कृष्ण मर्या रे भाई बन एने केवाय जो टाड़ी पाड़ो तुम्हारा रामनी रे बीजी टाड़ी ना होए जो टाड़ी पाड़ो तुम्हारा रामनी रे बीजी टाड़ी ना होए जो सिमरन कर तो सीताराम रे सिमरन दूजो ना होए जो
दुश्मन दुश्मन मगनो फेर छे रे दुश्मन केवने केवाय जो दुश्मन मा रावण ने राम मळ्या रे दुश्मन एने केवाय जो ताड़ी पाड़ो तुम्हारा राम ने रे बीजी ताड़ी ना होए जो कृष्ण कन्हैया लाल की जय। देखील सोडलाय, सूर्यप्रकाश सुद्धा सोडलाय आणि या पृथ्वीवर राहण्या योग्य म्हणून आपल्याला काही जागा तयार करून दिली असेल तर तो माझा भगवान आहे। या भगवंताने या सृष्टीमध्ये आपल्याला राहण्यासाठी म्हणून का पाठवलं, आपली निर्मिती कशी झाली, आपण जन्माला कसे आलो, नेमकं काय घडलं होतं, आणि हाच प्रश्न राजा परीक्षिताने शुकाचार्य महामुनींना विचारला। त्यावेळेस सुत म्हणता शौनका मैत्रेय म्हणता विदुरा, शुकाचार्य म्हणतात राजा मनवंतराचा काळ बदलला होता आणि सर्वत्र प्रलय होता आणि प्रलयामध्ये भगवान विचाराधीन झालेत आणि या विचारातनं सृष्टी उत्पन्न करायची हा विचार समोर आला। नाभी कमलातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आहे। जसं देवाने आपल्याला जन्म दिला का आणि कशासाठी हे जसं आपल्याला समजत नाही ना, तसं ब्रह्मदेवाला सुद्धा समजलं नाही। ज्याने जगाच्या सृष्टीच्या उत्पत्तीला जे कारण ठरलेत ते ब्रह्मदेव विचार करतात, मी कोहम, कोण आहे मी, माझं कार्य काय, मी काय केलं पाहिजे जन्माला आल्यानंतर। देवाने आपल्याला जन्म दिला कशासाठी हे जसं आपल्याला समजत नाही तसंच ब्रह्मदेवाला सुद्धा समजत नाही। म्हणजे ब्रह्मदेवाने आपल्यामध्ये एवढा विशेष फरक नाहीये, पण फरक जर ओळखायचा असेल तर तो तपानं ओळखला जात असतो। मायबाप हो, तप माणसाला सिद्ध करत असतं, तप माणसाला सिद्ध करत असतं। एखादी गोष्ट, त्या गोष्टीला 12 वर्ष झालेत तर आपण म्हणतो की एक तप पूर्ण झालं। बोला राधे राधे। काय म्हणतो आपण? दोघा हात वरती करायचे, म्हणायचे राधे 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 राधे। एखादी गोष्ट तुम्ही जर पूर्ण केली असेल, 12 वर्ष ती गोष्ट नेहमी नेहमी करतायत, दादा 12 वर्ष થઈ गा, सकाळी 5 वाजे उठीने मंदिर में जवा शिवाय રહેતી नहीं किंवा રહેતો एक तप થયું। કેટલું? तुम्ही एक तप पूर्ण करत असाल तर तुम्ही त्या कामामध्ये पारंगत झालेले असतात आणि त्याचं फळ तुम्हाला हळूहळू एका तपानंतर भेटायला सुरुवात होते। तपानं मनुष्य सिद्ध होत असतो। खिचडी बनवतात का तुम्ही? सगळ्या जण बनवतात, सगळ्या मायमावल्या बनवत असतील, तुम्ही सगळे बनवतात, पण कोणत्या एखाद्या मायमावलीची हाताची खिचडी खूप टेस्टी असते आणि तिला नेहमी सांगतात, ताई તમારા હાથની જેવી ખીચડી છે તેવી કોને જ બનાવતા આવતી? તેનું કારણ શું आहे? स्पेशलायझेशन। ती गोष्ट नेहमी नेहमी केल्याने तिच्यामध्ये सिद्धता येते आपल्याला। हां, नेहमी नेहमी करणं, जसं 12 वर्ष एकच गोष्ट आपण करतो ते तप म्हटलं जातं, तसं ते सिद्ध करतो आपण। तीच गोष्ट नेहमी नेहमी बनवल्याने तिच्यामध्ये चव वाढायला लागते। मायबाप, एखादी गोष्ट नेहमी करा। व्यायाम करायचा कंटाळा येत असेल, 70 दिवस एकसारखा न कंटाळता व्यायाम करा। 70 दिवसानंतर तुम्हाला उठवायची गरज राहत नाही किंवा सांगायची गरज राहत नाही की तुम्ही व्यायाम करा, ती सवय होऊन जाते। तपानं मनुष्य सिद्ध होतो। 12 वर्षांना मिळून एक तप पूर्ण होत असतं। तो तप अर्थी वेगळा आहे, पण हा तप मी तुम्हाला सांगतोय तो म्हणजे निश्चय स्वरूपी तप आहे। माय बापू, ब्रह्मदेवाने सुद्धा तप केलं। तप काय केलं? देवाची आराधना केली, पण त्याच वेळेस निश्चय सुद्धा केला। काय तर नारायणानं सांगितलं तुम्हाला सृष्टी उत्पन्न करायची आहे, निर्धारित झाले आहेत ते एका निर्णयावरती, निश्चित
त्यांनी स्थिर केली आहे की आपल्याला हे करायचंय म्हणून तप केलं. तप म्हणजे तापवणं. सोपा अर्थ पाहिला तर लोहाराच्या दुकानावर आपण गेले असाल तर लोहार लोखंडाला तापवतो. एक लोखंडाचा तुकडा असतो पण नंतर त्याचा एक हत्यार सुद्धा बनू शकतं. एक हत्यार सुद्धा बनवू शकतं, जे हत्यार कोणाला तरी मारण्याचंही काम करू शकते. आणि कोणाला भूक लागली असेल तर तेच फळ कापून ते फळ त्याला खाऊ घालण्यायोग्य सुद्धा बनवू शकतं. एकच हत्यार पण दोन गोष्टी त्याच्याने तयार होऊ शकतात. दोन कामं त्याच्याने आपण करू शकतो. म्हणजे तपानं मनुष्य सिद्ध होतो. तप म्हणजे तापवणं. तापवल्यानंतर लोखंडाला वाटेल तसा आकार देता येतो. तसं आपल्या शरीराला तापवलं तर आपण सुद्धा आपल्या शरीराला वाटेल तसा आकार देऊ शकतो. आणि हे मी सांगत नाही तर हे परमपूज्यनीय पांडुरंग शास्त्री आठवले, पूज्यश्री दादाश्री यांनी सांगितलं. हे माझे शब्द नाही आहेत. त्यांनी एका ठिकाणी, मी लहान होतो त्यावेळेस ऐकलं होतं की तप म्हणजे निश्चिती, तप म्हणजे तापवणं. त्यांनी सांगितलं होतं की लोहार जसा लोखंडाला तापवतो, वाटेल तसा आकार देता येतो, तसा आपण आपल्या स्वतःच्या शरीराला तापवा. निश्चय स्वरूपी तापवा. तुमच्या शरीराला तुम्ही वाटेल तसा आकार देऊ शकतात. तुमच्या जीवनाला तुम्ही वाटेल तसा आकार देऊ शकतात. म्हणाले निश्चिती म्हणजे तापवणं. तापवलं पाहिजे ना आपल्या शरीराला. एक निर्धार करा माय बापू, मला हे करायचं आणि केल्याशिवाय राहणार नाही. 10वीच्या पुराणे जर तप केलं म्हणजे तापवलं स्वतःला, निश्चय केला त्याच्यानं की मला पास व्हायचं एवढ्या मार्काने, तो तेवढ्या मार्काने पास होऊ शकतो. पण त्यासाठी निश्चय गरजेचा आहे. तुम्हाला सकाळी उठायचं असेल, संध्याकाळी निश्चय करावा लागतो. सकाळी मला 5ला उठायचं आहे, 4:30लाच जाग येऊन जाते माय बापू आपल्याला बेल वाजण्याचा आधी. कारण तुम्ही तुमच्या शरीराला तापवलंय, निश्चय केलाय. तप म्हणजे तापवणं माय बापू. हो, हे ब्रह्मदेवाने सुद्धा केलं. अनेक वर्षापर्यंत तप केलं. सृष्टीची उत्पत्ती करावी मनाशी निर्धार केला आणि त्यावेळेस मैथुन सृष्टी तयार करावी म्हणून सर्वात आधी या तपबल प्रभावाने 4 बटूंची निर्मिती केली. सनक, सनंदन, सनतन आणि शरदकुमार असे 4 ऊर्ध्वरेता बटू जन्माला आले. या 4 बटूंना सांगितलं तुम्ही सृष्टी उत्पन्न करा. म्हणाले आम्ही लोकांना ज्ञान देणार, आमचं काम सृष्टीची उत्पत्ती करणं नाहीये. उत्पन्न झालेल्या सृष्टीला ज्ञानानं समृद्ध करणं आमचं काम आहे. ज्ञान, या ज्ञानाची परिभाषा काय? ज्ञान दिल्याने वाढतं माय बापू. हो, तुम्हाला एखादी गोष्ट येत असेल किंवा माहिती असेल तर ती 2 लोकांना सांगा. त्याच्यानं ते त्या गोष्टीचा वापर करून त्यांचा फायदा करून घेऊ शकतात माय बापू. हो, ज्ञानाची परिभाषाच ती आहे. जे दिलं जातं त्याला ज्ञान म्हणतात माय बापू. हो, देतो कोणती गोष्ट जी आपल्याकडे असते ना ती आपण देऊ शकतो. आपल्याकडे 10 रुपये असतील तर 5 रुपयाची मदत आपण करू शकतो. ज्ञान आपल्याकडे आहे हे कधी सिद्ध होऊ शकतं? ज्यावेळेस आपण ते ज्ञान दुसऱ्याला देऊ तेव्हा लोकांना माहिती पडेल की हे ज्ञान याच्याकडे आहे. बोला राधे राधे. आमचे संजूबाई येऊन बसले आज कथेला. स्वाध्यायामध्ये अनेक वर्ष ज्यांचं खडतर तप आहे माय बापू. वाक्यामध्ये त्या व्यक्तीला मी फार आदरपूर्वक पाहतो माय बापू. कारण त्यांच्या जवळ बसल्यानंतर खूप काहीतरी शिकायला भेटतं. कारण ज्ञान, मी तुम्हाला नुकतंच सांगितलं की ज्ञान हे दिल्यानं वाढत असतं. आणि ज्यावेळेस 2 सारख्या क्षेत्रातली लोक भेटतात ना त्यावेळेस दोघं एकमेकांना एकमेकांच्याच क्षेत्रातलं काहीतरी देणं घेणं करत असतात. ज्ञानी कोणाला म्हणावं? जो देतो तो ज्ञानी आहे. कर्मकांड थोडंफार येतं. एक दिवशी संदीपबाईन फोन आयो, त्याने गाडी लिहिली. त्या रे दादा गाडीन पूजा करवानी आहे, उगी तू मारू शक्य नाही. तो फै संजूबाई कर देणारा छे की विनामूल्य सेवा येतं ना मग ते द्या. एकदा संजूबाईंसाठी आमच्या जोरदार टाळी झाली पाहिजे. त्यांच्या ज्ञानासाठी टाळी झाली पाहिजे. स्वाध्यायानं जगावं कसं हे शिकवलं मायबापू आपल्याला. एक काळ होता घरोघरी स्वाध्याय केला जायचा. स्वाध्याय म्हणजे काय? स्वतःने स्वतःसाठी केलेली भगवंतांची भक्ती म्हणजे स्वाध्याय आहे, दुसरं काही नाही आहे. स्वतःसाठी भगवंताची भक्ती करा. भगवंत कोणात पावा हे सुद्धा दादांनी सांगितलं. भगवंत मूर्तीमध्ये पहा, जरूर पहा, पण भगवंत कुठे अजून? भगवंत एखाद्या गरीबामध्ये सुद्धा पाहिला पाहिजे. एखाद्या गरजूमध्ये सुद्धा भगवंत पहा. एखाद्या भुकेल्या माणसाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला त्याचा तर देव आहे
असं ज्यावेळेस अनुभवायला लागेल आणि तुमच्यातली अर्धी पोळी तुम्ही त्याला द्याल ना, त्या दिवशी तुम्ही खरा देव ओळखला हे सिद्ध होतं मायबाप. त्या देवाची सेवा करायला दादांनी सुद्धा सांगितलं, स्वतःने स्वतःसाठी केलेली भगवंताची भक्ती म्हणजे स्वाध्याय. ज्या देवाला आपण मंदिरामध्ये शोधतो तो मंदिरातला देव मंदिरात आहे जरूर, पण अन्य देव मात्र या दोन पायांनी चालताना सुद्धा कधीतरी सापडून जातो मायबापो. आपल्या जीवनामध्ये आपण फक्त भगवंताला शोधतोय, पण एका भजनामध्ये सांगितलंय, काय सांगितलंय की कुठे शोधीसी, कुठे शोधीसी रामेश्वरन, कुठे शोधीसी काशी, कुठे शोधीसी रामेश्वरन, कुठे शोधीसी काशी. हृदयातील भगवंत रागिला, हृदयातील भगवंत रागिला, हृदयातून उपासी. कुठे शोधीसी रामेश्वरन, कुठे शोधीसी काशी. झाड फुलाने आले बहरून, तुन पाहिले डोळे उघडून. वर्षा काळी पाऊस धारा, तुला न दिसला त्यात इशारा. काय तुला उपयोग आंधळ्या, काय तुला उपयोग आंधळ्या. दीप सून उषासी, कुठे शोधीसी रामेश्वरन, कुठे शोधीसी काशी. कुठे शोधीसी रामेश्वर. आपण त्या तीर्थक्षेत्रावरती जाऊन भगवंताला शोधण्याचा प्रयत्न करू. देव तर इथेच आहे हो, देवाला शोधण्याची काय गरज आहे. तो देव ओळखावा कसा, हा परमपूजनीय दादांनी सांगितलं मायबापो. देव कुठे आहे, देव कोणामध्ये बघावा, देव कोणामध्ये बघावा. ज्या सृष्टीमध्ये आपल्यासारखेच चालणारे फिरणारी लोक राहतायत, अरे दुसऱ्याचं हृदयातला देव शोधता आला पाहिजे मायबापो. दुसऱ्याच्या हृदयामध्ये वास्तव्य असलेला देव शोधता आला पाहिजे. देव मूर्तीमध्ये आहे. मला एका माणसाने सांगितलं बरं का, काय सांगितलं माहितीये का, दादा दगडासारखं जीवन पाहिजे. दगडाचं काय मोठं सामर्थ्य असतं बघा. एक दगड सुद्धा देव बनतो, लोक त्याचा पाया पडतात म्हणाले. आपला पाया कोणीच पडत नाही. काय सांगितलं त्यांनी मला, काय सांगितलं, दगडासारखा मी पाहिजे होतो, लोकांनी माझाही पाया पडला असता. तो दगड किती महान आहे. मी त्याला सांगितलं बाबा दगड महान नाहीये, त्या दगडाने जे घाव खाल्लेत ना ते महान आहेत, ते त्याला महान बनवतायत. एका दगडाला मूर्ती स्वरूपामध्ये आपण पुजतो, त्याच्या आधी त्याच्या छातीवर तो पाथरवड बसतो, चिनी हातोड्यांनी जोर जोर मारतो. अरे मारलेल्या त्या मूर्तीत, त्या दगडातनं ते मूर्तीचं स्वरूप येतं आणि ते घाव सहन करून नंतरच त्या दगडाला देवत्व प्राप्त होतं मायबापू. आपल्या जीवनामध्ये असेच आपण घाव सहन केले ना तर आपल्याला सुद्धा लोक देव बनवल्याशिवाय राहणार नाही. घाव सहन केल्याशिवाय देव बनवू शकत नाही आपण. एकदा काय झालं, एका लोहार दादांकडे नवीन लोहार दादांचं नवीन दुकान ओपन केलं त्यांनी आणि त्या दुकानाचं उद्घाटनासाठी मला बोलवलं. मी त्या उद्घाटनाला गेलो मायबापू. त्या लोहार दादांच्या त्या दुकानामध्ये गेलो मायबापू मी. आणि त्या लोहार दादांच्या त्या दुकानामध्ये त्या लोहार दादांना लागणारे सगळे हत्यार होते. हातोडी होती, चिनी होती, आसेन नसेन पकड वगैरे असे सगळे हत्यार एका ठिकाणी ठेवलेले होते. एक छोटासा असा गल्ला होता, त्या गल्ल्याची पूजा केली, उमरडाची पूजा केली, बोर्डावरती स्वस्तिक काढलं, पूजा केली
आणि त्यानंतर त्या हातोडीची पूजा करायला मी त्याला सांगितली. त्यावेळेस त्या लोहार दादांनी मला सांगितलं, महाराज थांबा, तुम्ही जिची पूजा करायला लावताय तिच्याही आधी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तिची तुम्हाला आधी पूजा करावी लागेल. म्हणाले कोण हो, कोणाची पूजा करायची आधी? म्हणाले या हातोड्या आहेत ना, हातोड्या माझ्या आजोबांपासून अनेक आल्या, अनेक तुटल्या आणि अनेक फेकल्या गेल्या. कोण कोण? हातोड्या अनेक आल्या आणि अनेक फेकल्या गेल्या, कारण त्या घाव देणाऱ्या होत्या. कोण होत्या त्या? म्हणून त्या हातोडीची आपल्याला पूजा करायची नाहीये. पण जी ऐरण आहे ना, ही माझ्या आजोबांच्या वेळेसही तीच होती. माझ्या वडिलांनी आयुष्यभर ती ऐरण वापरली आणि आज या नवी दुकानामध्ये सुद्धा तीच ऐरण मी आज वापरतोय. आधी हातोडीचा अधिकार नाहीये, घाव देणाऱ्याचा अधिकार नंतर असतो. घाव सहन करतो ना, त्याचा अधिकार पहिला असतो मायबाप हो, कारण तो देव असतो. म्हणून म्हणतात ना, ऐरणीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे, आभाळगत माया तुझी आम्हावर राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. जीवभार अंबुराच धनी मातृ माझ धेन, हो ऐरणीचा देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे. ऐरणीचा देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे, आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. आभाळगत माया तुझी आम्हावरी राहू दे. ऐरणीच्या देवा तुला ठिंगी ठिंगी वाहू दे. लोहार दादा असतात ना, ती ऐरण असते ना, ऐरण याच्यातनं अग्नी निघतो आणि त्याच्यातनं ठिणग्या बाहेर पडतात. या ठिणग्या म्हणजे काय? देवा, ऐरणीच्या देवा तुला मी पूजा करतोय. तो काही कावळ्या, तो काही कुंकवाने गुलालाने पूजा करत नाही मायबाप हो. बस पूजा म्हणजे काय? आपल्या मनातली भावना म्हणजे पूजा आहे मायबाप हो. इथे आले डब्यामध्ये भरपूर कुंकू दिसतोय म्हणून फेकला, याला पूजा म्हणत नाही. एका श्लोकात आपण रोज म्हणतो पण ते उतरवत नाही आपल्या जीवनामध्ये. हे कायेन वाचा मनसेंद्रिये वा, कायेन वाचा मनसेंद्रिये वा, काया वाचा मन समर्पित करा म्हणाले. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय या दोघांना जोडलं की 11वं मन. हे जर प्रभूच्या चरणामध्ये नतमस्तक होऊन आपण समर्पित केलं ना, तर आपल्या जीवनामध्ये कोणतीही पूजा करण्याची गरज आपल्याला राहणार नाही मायबापू. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायती समर्पयामि. नारायणाला समर्पित काही करायचं असेल तर काया वाचा मन करा मायबापू हो, त्याशिवाय हे सिद्ध होऊ शकत नाही. आज ब्रह्मदेवाने सुद्धा तेच केलं. काया वाचा मन समर्पित केलं. सृष्टी उत्पन्न करायची म्हणून विचार मनामध्ये आणला आणि त्याच वेळेस 4 उद्भरेता बटूंना सांगितलं तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा, त्यांनी नकार दिला. 10 ऋषींची निर्मिती केली. या 10 ऋषींना सांगितलं तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा. या 10 ऋषींनी सांगितलं आम्ही सृष्टी उत्पन्न करणार, पण आधी आम्ही तप करणार. तेही निघून गेले. वेदमाता सरस्वतीची उत्पत्ती झाली. सरस्वती मातेला सांगितलं तुम्ही सृष्टीची उत्पत्ती करा, त्यांनी नकार दिला. त्याही निघून जाऊ लागल्या. संताप झाला ब्रह्मदेवाला आणि रडणारा रुद्र निर्माण झाला मायबापू हो. रडणारा रुद्राला पाहिला, हा सृष्टी उत्पन्न करू शकत नाही, हा संपवू शकतो, हाही निघून गेला. त्यानंतर काय झालं? ब्रह्मदेवाला संताप झाला होता. संतापामध्ये सरस्वती मातेशी कुकर्म झालं. लोक देवदेवता यक्ष गंधर्व राक्षस दोष द्यायला लागलेत.
ब्रह्मदेवाला. म्हणून ब्रह्मदेवाने आपला अशुद्ध देह त्यागला, नवीन शुद्ध देह धारण केला. अशुद्ध देहाचा उजव्या अंगापासून मनु महाराज आणि डाव्या अंगापासून महाराणी शतरूपांचा जन्म झाला. सगळ्यांनी ताड बसा आणि जयघोष करा. बोलिये मनु शतरूपा महाराणी की जय. मनु आणि शतरूपा यांच्यापासूनच आपण जन्माला आलोय. या पृथ्वीवरचं पहिलं जोडपं म्हणजे मनु शतरूपा. हे मनुष्य शतरूपा जन्माला तर आले, त्यांना सांगितलं सृष्टीची उत्पत्ती करायची, यांनी तयारी दर्शवली, परंतु हे आता करायचं कुठे, सृष्टी उत्पन्न करायची कुठे म्हणाले. राहायला जागा असली पाहिजे, राहण्यासाठी म्हणून जागा शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेस जागा सापडली. काय तर पृथ्वीसारखी जागा दुसरी कोणती नाहीये. हिरण्याक्षाकडे ही पृथ्वी होती. हिरण्याक्षाकडनं ही युद्धानं वराह नारायणाचं रूप घेऊन, स्वरूप घेऊन, अवतार घेऊन भगवंतानं पृथ्वी स्थिर केली. या पृथ्वीवरती मनु शतरूपा या दोघांनी संसाराला सुरुवात केली. 2 मुलं झाले, प्रियव्रत आणि उत्तानपाद. 3 मुली झाल्या, आकुती, प्रसूती आणि देवहूती. 3 मुली आणि 2 मुलं झालेत मायबापू. याच वंशविस्तारामध्ये, या वेलीमध्येच आपण जन्माला आलोय. आपलं कुठेतरी मूळ एकच आहे सगळ्यांचं, पण आपण समाजामध्ये वाटले गेलो आहेत, आपण धर्मामध्ये वाटले गेलो आहेत. अब हिंदुओं का हाथ काट करके देख लो, उनका खून का कलर रंग भी लाल ही है, और मुसलमानों का हाथ काट कर, हिंदुओं का हाथ काटो या मुसलमानों का हाथ काटो, खून का रंग लाल ही है, क्योंकि इस लाल रंग से हम बंधे हुए हैं. आपण जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये आपल्याला वाटून घेतलंय, पण मूळता पाहिलं तर आपण सगळे एक आहोत. एका पालवीमधूनच जन्माला आलो, कारण या पृथ्वीवरचं पहिलं जोडपं मनु आणि शतरूपा आहेत मायबापू. मनु आणि शतरूपा यांना 2 मुलं झाले, 3 मुली झाल्या. त्या 3 मुलींपैकी देवहूती होती, ही कर्दम ऋषींना दिली गेली आणि कर्दमांपासून 9 मुलींचा जन्म झाला. ज्यावेळेस देवहूतीने ठरवलं की कर्दमांशी विवाह करायचा, त्यावेळेस कर्दमांनी सांगितलं होतं की म्हणाली मी तुझ्याशी विवाह करेल, परंतु ज्यावेळेस मला पुत्रप्राप्ती होईल ना, त्यावेळेस मात्र मी तुला सोडून संन्यास घेईल म्हणाले. 9 मुली झाल्या, आता संसारात चित्त लागत नाही. म्हणून काय केलं यांनी तर म्हणाले, पुत्रप्राप्तीसाठी म्हणून देवहूतीला मागणं घालतायत. त्याच वेळेस देवहूतीने पयोव्रत केलंय. पयोव्रताचा प्रभावातून भगवंताचाच एक अवतार सांगू शकतो आपण. महाराज कपिलांचा जन्म झाला. सगळ्यांनी ताड बसा, हात जोडा आणि जयघोष करा. बोलिए कपिल महाराज की जय. कपिलांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर कपिलांनी आपल्या आईला उपदेश दिला आणि सांख्य शास्त्र शिकवलं मायबापू. कपिल महामुनींनी सांख्य शास्त्राचे जनक म्हणजे कपिल महामुनी आहेत. वडील तर निघून गेले, कर्दम महर्षी निघून गेलेत, पण या कर्दमांचा पुत्र कपिल सुद्धा हा संसार सोडायला म्हणतो. आईने हात जोडले, बाबा रे तुझे वडील निघून गेले, आता तूही निघशील, आता माझं काय होणार, मला तुमची आठवण येईल म्हणाले. तुझी आठवण यायला नको म्हणून काहीतरी मला सांगून जा. त्यावेळेस सांख्यशास्त्र आईला शिकवलं. आईनं आपल्या मुलाचे पाय धरले आणि मुलाला गुरु केलं मायबाप. हो, हा पहिला प्रसंग ज्या ठिकाणी आईने आपल्या मुलाला गुरु केलं. एखाद्या वेळेस आई संतापात सांगून टाकते, भाई हावडा तुनेच गुरु करवांचे म्हणे. कारण एखाद्या दिवशी आपला मुलगा कधी काय सांगून जाईल, कोणतं तत्व सांगून जाईल काही सांगता येत नाही. हे शिकवून जातो आणि या ठिकाणी प्रत्येक शिकवणारा हा आपला गुरु आहे मायबाप. हो, म्हणून अशा गुरुतुल्य असणाऱ्या सगळ्या लोकांचं आपण स्मरण करूया. छान गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु, ऐसा जाचा दृढ़ विश्वासु, ऐसा जाचा दृढ़ विश्वासु, गुरु परमात्मा परेशु, गुरु परमात्मा परेशु.
येथे बाराही संशय, येथे बाराही संशय, गुरु परमात्मा परेषु, गुरु परमात्मा परेषु. गुरु परमात्मा परेषु. आपल्या सोबत भगवंताचं स्वरूप म्हणजे गुरु आहे. म्हणून आईनं आपल्या मुलाला गुरु केलं. मायबाप हो. त्यावेळेस राजा परीक्षिताने प्रश्न विचारला, म्हणाले गुरु जीवनामध्ये किती महत्वाचा आहे. हा गुरु देवाची भेट घडवू शकतो का म्हणाले. त्यावेळेस राजा परीक्षिताने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना शुकाचार्य महामुनी म्हणतायत, अरे श्रीमद भागवतामध्येच एक गोड कथा आली आहे, ती म्हणजे बाळध्रुवाची. ह्या ध्रुवाने भगवंताची प्राप्ती केली, त्याचं साधन बनले गुरु. सहजच देवाला शोधायला निघालेल्या ध्रुवाला भगवंत भेटत नाही, म्हणून गुरुच्या शरणी जावं लागलं म्हणाले. त्यावेळेस राजा परीक्षिताने सांगितलं, म्हणाले मला ही कथा ऐकायची, मला कृपापूर्वक सांगतात का. त्यावेळेस स्वतः म्हणता शौनका मैत्री म्हणता विदुरा शुकाचार्य म्हणतात, राजा मनु महाराज आणि शत्रुपा राणी यांची 2 मुले होती, प्रियव्रत आणि उत्तानपाद. यातला उत्तानपाद, या उत्तानपादाच्या एकूण 2 राण्या होत्या. एकीचं नाव होतं सुरुची आणि एकीचं नाव होतं सुनीती. राजा उत्तानपाद म्हणजे आपण आहोत. आपल्याही जीवनामध्ये 2 पटराण्या आपण करून ठेवल्या आहेत. या पटराण्या कोणत्या आहेत? एक सुरुची आहे आणि एक सुनीती आहे. काही लोकांनी सुरुचीला जवळ केलं आणि काही लोकांनी सुनीतीला जवळ केलं. नीती आणि रुची या 2 आपल्या जीवनामध्ये असतात. रुची म्हणजे काय? जसं सुरुची भोजन म्हणजे चांगलं खाणं, चांगले कपडे घालणं, चांगल्या गाडीमध्ये फिरणं, चांगल्या बंगल्यामध्ये राहणं, ही झाली रुची. आणि नीती काय? चांगले कामं करणं, कोणाची तरी मदत करणं, काहीतरी देवधर्म करणं, ही नीती झाली. मग आपल्या जीवनामध्ये आपण सुरुचीला जवळ केलं की सुनीतीला जवळ केलंय, हा विचार आपण आपला स्वतःचा केला पाहिजे. मायबाप, सुरुची आणि सुनीती या 2 राण्या, एक आवडती एक नावडती. आवडतीचं नाव आहे सुरुची आणि नावडतीचं नाव आहे सुनीती. आवडती राणी राजदरबारात राहते, नावडती राणी एका छोट्याशा कुटीमध्ये राहते, छोट्याशा झोपडीमध्ये राहते. सुरुची पासून उत्तानपदाला एका मुलाची प्राप्ती झाली, त्याचं नाव आहे उत्तम. आणि सुनीती पासून एका मुलाची प्राप्ती झाली, त्याचं नाव आहे ध्रुव. सुरुचीतून भगवंताची प्राप्ती करणारा पुत्र जन्माला येत नाही, पण सुनीतीपासून भगवंताची प्राप्ती करणारा पुत्र जरूर जन्माला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सुनीतीला जवळ केलं पाहिजे. माय बापू, सुनीती हिच्यापासून जन्माला आला, त्या मुलाचं नाव आहे ध्रुव. एके दिवशी ही सगळी मुलं खेळत होते. ध्रुवाला आपल्या बापाचं नाव काय माहिती नव्हतं. आता लहान लहान मुलं असतात ना, हे कोणता खेळ कधी काय कसा खेळतील याचा काही भरोसा नसतो. अशी ही मुलं खेळत होती. खेळता खेळता काय केलं माहिती आहे का? एक काठी घेतली, या काठीला एका बाजूला आहे ना रंग लावला त्यांनी, लाल रंग, आणि ती काठी मध्ये ठेवली आणि असं रिंगण करून बसले हे मुलं. काय करून बसले? रिंगण. बघा तो काय गोड प्रसंग असेल. असं रिंगण केलंय त्या सगळ्या पोरांनी. मध्ये एक काठी आहे, ती काठी एक मुलगा जोरात फिरवतो आणि त्यांचं ठरलं होतं की ह्या काठीचा लाल रंगाचं टोक ज्या पोराकडे येईल त्यांनी उभं राहायचं आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर द्यायचं. काठी फिरवली गेली. 2-4 मुलांचा नंबर आला. ते उठले, त्यांनी ते जे काही विचारलं ते सांगितलं. आता मात्र ज्यावेळेस 4थ्यांदा काठी फिरवली गेली त्यावेळेस मात्र ती काठी ध्रुवाजवळ येऊन थांबली आणि त्यावेळेस ध्रुवाला उभं केलं गेलं आणि ध्रुवाला या मुलांनी नकळत एक प्रश्न विचारलं, बाबा रे तुझ्या पित्याचं नाव सांग. बापाचं नाव विचारलं ध्रुवाला. ज्या ध्रुवानं बालपणापासून आजपर्यंत आपल्या बापाला पाहिलेलं नाहीये त्या बापाचं नाव विचारतोय त्याचा मित्र. ध्रुवाने काय उत्तर द्यावं यांना हे काही कळत नाहीये त्या ध्रुवाला. आणि ध्रुव विचार करतोय आता यांना सांगावं तरी काय. मात्र न सांगता ध्रुवाच्या डोळ्यातनं अश्रुधारा घळाघळा व्हायला लागल्या. ध्रुव रडायला लागला. रडणाऱ्या ध्रुवाला पुन्हा पुन्हा या मुलांनी विचारावं, हे तुझ्या बापाचं नाव तुला माहिती नाहीये का? कोण आहे तुझा बाप? तुझ्या वडिलांचं नाव सांग म्हणाले आम्हाला. ध्रुव एक शब्द बोलत नाहीये. हो,
फक्त घळाघळ 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 अश्रुधारा वाहतायत. आणि रडता रडता तसाच तो तिथून निघाला, आईकडे गेला. आईनं आपल्या मुलाला रडताना पाहिलं आणि आईनं प्रश्न विचारला, ए बाळा, काय झालं रे तुला? का रडतोय एवढा? ए बाळा, रडू नको ना, काय झालं तुला? सांग ना मला. आई आई काय सांगू ग, आम्ही एक खेळ खेळत होतो. अगं असा खेळ खेळताना मला उभं केलं आणि या सगळ्या मुलांनी मला एक प्रश्न विचारला. आई, ज्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती नाहीये, ज्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत तू मला दिलेलं नाहीये, आई मला त्या मुलांना जाऊन सांगायचंय माझे पिता कोण आहेत, माझे वडील कोण आहे. मला या प्रश्नाचं उत्तर आई तू देऊ शकतेस का आज मला? आईच्या डोळ्यातनं सुद्धा घाळकन अश्रुधारा व्हायला लागले. आईने विचारलं, हे बाळा, आता तुला काय सांगावं? मात्र आईच्या लक्षात आलं की आता मुलगा आपला मोठा झालाय, आता आपल्याला याला सांगावं लागेल. आईनं सांगितलं, बाळा, या राज्याचे जे राजे आहेत ना उत्तानपाद, हे तुझे बाबा आहेत म्हणाले. बघा, द्रुहाच्या डोळ्यातल्या पाण्याचं रूपांतरण आनंदाश्रूमध्ये झालं. पुन्हा द्रुह रडतोय, पण आता मात्र आनंद वाटतोय. आणि आनंदामध्ये अगदी धावत पळत त्या राजदरबारापर्यंत पोहोचलाय. बाबा 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 म्हणून आवाज दिला आणि दोघा हात अशी करून उत्तानपादानं पाहिला. सुनीती पुत्र बाळ द्रुह आपल्याकडे येतोय. द्रुहाला जवळ घ्यावं म्हणून उत्तानपादानं दोघा हात केले आहेत, परंतु तोच आवाज रुचीचा कानावरती पडलाय. आणि सुरुचीच्या कानावर जसा पडला, सुरुचीच्या मनात विचार आला, आज जर द्रुह यांच्या मांडीवर बसला, एका मांडीवर उत्तम बसलाय, दुसऱ्या मांडीवर हा बसला, म्हणजे आता जी ही काही प्रॉपर्टी आहे, जी काही इस्टेट आहे, जे धन आहे, त्या धनाचे दोन भाग होणार. अर्ध राज्य याला द्यावं लागणार, अर्ध राज्य हा करणार. माझ्या मुलामध्ये हिस्सेदारी मला नको आहे. बाबा बाबा म्हणणाऱ्या त्या द्रुहाला येताना पाहिलं, धापा टाकत 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 ती आली आहे. आणि आल्यानंतर बस बाबाचा कुशीमध्ये जाऊन बसणार, तोच या सुरुचीने त्या द्रुहाचा हात धरला आणि हात धरून बाजूला फेकलाय. माय बाप हो, बाळद्रुह रडायला लागला. आई आई काय झालं ग? मला माझ्या आईनं सांगितलं याही ठिकाणी तुझी एक आई आहे. आई मला सांग ना, काय झालं? माझ्या बाबांच्या मांडीवर मला का बसू देत नाहीये? आईनं सांगितलं, हे बाळा, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुझी आई नाहीये. ज्याला मी माझ्या उदरातून जन्म दिलाय तोच माझा पुत्र आहे, त्याचीच मी आई आहे. आई, एकदा फक्त माझ्या बाबांच्या मांडीवर मला बसायचंय. अगं आजपर्यंत मी बसलेलो नाही. आई, एकदा बसू दे ना मला माझ्या बाबांच्या मांडीवरती. पण आई आता मात्र बसू द्यायला तयार नाही. ए ध्रुवा, तुला जर तुझ्या बापाचा मांडीवर बसायचं असेल ना, तर माझ्या या उदरातून तुला जन्म घ्यायला लागेल. रडणाऱ्या ध्रुवानं विचार केला, आता हिच्या उदरी जन्म घ्यायला आपल्याला काय केलं पाहिजे? रडत रडत आईकडे गेला आणि आईला विचारतो, आई सांग ना, आई, त्या आईच्या उदरी जन्म घेण्यासाठी मला काय करावं लागेल? त्यावेळेस आईनं सांगितलं, बाबा, हे माझ्या हातात नाहीये रे, हे देवाच्या हातात असतं. बघा, ध्रुव रडतोय, आईला विचारतो, आई, त्या आईच्या उदरी जन्म घ्यायला काय करावं लागेल? आणि आज आई सांगते, देवाच्या हातात आहे. आई, देव राहतो कुठे ग? आईच्या शब्दावरती किती विश्वास होता ध्रुवाला. ध्रुवाने सांगितलं, ए बाळा, देव जंगलात लांब राहतो. लहान मुलाची समजूत काढण्यासारखं आईने सांगितलं, आई, लांब जंगलात राहतो का? आईला काय माहित होतं की या जंगलामध्ये शोधण्यासाठी ध्रुव निघून जाईल. आईला न सांगता ध्रुवानं घर सोडलं आणि जंगलामध्ये देवाला शोधायला निघाले आहेत. बाळध्रुव, सिंह दिसला, सिंहाला विचारावं, तुम्ही देव आहात का? सिंहाने सांगावं, मी देव नाहीये. नारायण नारायण नारायण, नारायणाला शोधायला निघालाय ध्रुव. एकेका प्राण्याला बघावं आणि त्याला विचारावं, तुम्ही देव आहात का? सगळ्यांनी सांगावं, आम्ही देव नाहीये. देवाच्या भेटीसाठी तळमळीनं बाळध्रुव निघालेत. देव काही बाजारचा भाजीपाला नाहीये मायबाप हो. तुम्ही निघाले तुम्हाला भेटून जाईल. देव आशाने पावाचा नाही रे, देव काही बाजारचा भाजीपाला नाहीये. ध्रुवानं विचार केला, सहज देव भेटेल. अरे देव सहज भेटत नाही मायबाप हो, देव सहज भेटत नाही. देवाला शोधत असताना इकडे नारायण लक्ष्मी सोबत बसलेले आहेत. लक्ष्मीने सांगितलं, का हो, तुमचा लहानसा भक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलाय, जा त्याला दर्शन द्या. अगं, मी परीक्षा घेतल्याशिवाय भगवंत भेटत नाही
हे खोटं ठरवू शकत नाही म्हणाले. मी परीक्षा घेईन आधी. म्हणाले मग काय काय करायला लावणार आहे तुम्ही त्याला? म्हणाले चिंता करू नको. आणि त्याच ठिकाणाहून नारायण 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 म्हणत म्हणत नारद मुनी निघाले आहेत. नारायण नारायण श्रीमनारायण नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण श्रीमनारायण नारायण 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 स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण स्वामी नारायण श्रीमन नारायण स्वामी नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 भव नारायण 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 करणारं कोणीतरी जातंय. द्रुहानं हात जोडले. म्हणाले तुम्ही देव आहात का? नारदाला द्रुहानं विचारलं तुम्ही देव आहात का? नारदांनी सांगितलं नाही नाही मी देव नाहीये. हा मात्र देवापर्यंत पोहोचवण्याला तुला मदत करू शकतो. देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणारा मी मार्गदर्शक आहे म्हणाले. म्हणाले मला सांगा ना देवापर्यंत कसं पोहोचता येईल. बाळा तू असा फिरशील ना तुला देव भेटणार नाही. तुला जर देवाची भेट घ्यायची असेल ना तर तुला देवाचं नाम घ्यावं लागेल. नामाशिवाय नामधारक भेटत नाही म्हणाले. तुला देवाला प्राप्त करायचं असेल तर भगवंताचं नाम घे सांगितलं. आज नारद मुनींनी द्रुहाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि हात ठेवून सांगितलं बाळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचाच जप कर म्हणाले. कानामध्ये गुरुमंत्र दिला मायबापू हो. आणि नारद मुनी तिथून निघून गेलेत. इकडे बाळध्रुवाने जप करायला सुरुवात केली आहे. एका जागेवरती बसलेत बाळध्रुव आणि बसून नारदांनी दिलेला मंत्र जपाला सुरुवात करताय. कुठला आहे तो मंत्र? ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते नंदनंदनाय वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ताली की सेवा करते हुए मंत्र जाप करते हुए बाळध्रुवाने विचार केला आता देवाला तर भेटायचंय मग जप केला पाहिजे ना आपण. एक झाड पाहिलं झाडाखाली जाऊन बसलेत तप करतायत ध्यान करतायत देवाचं. आणि ध्यान करत असताना मंत्र जाप चाललाय. ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय. द्रुहाचा मनात विचार आला एवढे वर्ष होऊन गेले देव आपल्याला प्राप्त होत नाही काय करावं.
आपण अन्न खातोय म्हणून देव भेटत नसेल, अन्न त्याग करून टाकला. पुन्हा काही वर्षांनी मनामध्ये विचार आला आपण पाणी पितोय म्हणून देव आपल्याला भेटत नाही, पाणी पिणं सोडलं. पाहता पाहता फक्त श्वास घेतोय, श्वास सोडतोय, श्वास घेतोय, श्वास सोडतोय आणि प्रत्येक श्वासाची माळा बनवून मंत्र जाप मात्र चाललाय. कुठला मंत्र आहे? सगळ्यांनी मिळून म्हणायचा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते नंदनंदनाय. ओम नमो भगवते नंदनंदनाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. देव अजूनही आपल्याला भेटत नाही, आपण श्वास घेतोय म्हणून देव भेटत नाही. करावं तर काय करावं आता? देव जर आपल्याला भेटत नसेल तर जगून काय उपयोग आहे? ज्याच्यानं जगणं आहे तो श्वास आपल्याला आता घ्यायचा नाही. दोघं नागपुडीतनं श्वास घेणं बंद केलं. ओम नमो भगवते भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप चाललाय आणि पाहतो तर काय श्वास घेणं बंद केलं. इकडे पवनानं वायू देणं बंद केलं. माय बापू प्राणवायू येत नाहीये, कोणाला भेटत नाहीये. पशु पक्षी हळूहळू धडपडायला लागलेत. इकडे इंद्राचं सिंहासन सुद्धा डगमगायला लागलोय. सूर्यानं विचार केला आता आपल्याला प्रकाश द्यायचा नाहीये. आता मात्र देवालाही वाटलं की आता आपण त्याला दर्शन दिलं पाहिजे. आणि भगवान आपल्या गरुडावरती बसलेत आणि बाळद्रुहाला भेटण्यासाठी भगवान नारायण स्वतः शंख चक्र धारण करून निघालेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते नंदनंदनाय. वासुदेवाय प्रभु नंदनंदनाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंत स्वतः द्रुहासमोर प्रकट झालेत आणि द्रुहाच्या डोक्यावरती हात ठेवलाय मायबापू नारायणानं आणि द्रुहानं अलगत डोळे उघडलेत. मायबापू उठून पाहतात तर कोण? देवाला विचारलं तुम्ही देव आहात का? देवाने सांगितलं हो मी नारायण. तू ज्याचं नाव घेतोय तोच नारायण. म्हणाले मला विश्वास नाही तुम्ही देव आहात असं. मला खरं खरं सांगणारा जोपर्यंत मला सांगत नाही की ज्याने मला दाखवलं ना तुमचा मार्ग तो सांगत नाही तोपर्यंत मी मानायचो नाही. ध्रुवानं हात जोडलेत मायबापू हो आणि आपल्या गुरूंचं चिंतन करतोय, गुरूंना बोलवतोय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नारदांचं आगमन झालंय. नारायण नारायण नारायण. नारायणाला समोर पाहिलं आणि नारदांनी नारायणाला सगळ्यात आधी नमस्कार केलाय. आणि नमस्कार केल्यानंतर बाळद्रुभाने विचारलं हे देव आहेत का? त्यावेळेस नारदांनी नारायणाकडे बोट दाखवला आणि हो बघ हे समोर देव आहेत तुझ्या बाळा, ज्यांना शोधतोय ना तू तेच हे देव आहे. नारायणाकडे नारदांनी बोट दाखवला आणि देव दाखवला मायबापू ध्रुवाला. आता ध्रुवाला प्रश्न पडला आता नारायण आपल्या समोर उभे आहेत आणि ज्याने नारायणापर्यंत आपल्याला पोहोचवलं ते गुरु आपल्या सोबत उभे आहेत. आता आपण काय करावं? प्रश्न पडला बाळ ध्रुवाला. ध्रुव विचार करतायत. काय विचार करताय? गुरु गोविंद दो खड़े काके लागू पा बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताए कबीरा गोविंद दियो बताए. यतन विष की तेरी गुरु
अमृत की शिष्य दिए गुरु जी मिले, वो भी सस्ता जान कबीरा, वो भी सस्ता जान कबीरा, वो भी सस्ता जान। गुरु गोविंद दोने खडे काके लागू पैर. मनामध्ये प्रश्न द्रुहाचा पडलाय, म्हणून द्रुहाने काय केलं, आधी नारदांचा नमस्कार केलाय. द्रुहाने आधी कोणाचा नमस्कार, ज्यांच्या गळ्यामध्ये विना होती त्या नारदांचा नमस्कार. जोरदार टाळी झाली पाहिजे यांच्यासाठी. आणि मग नारायणाचा नमस्कार करतायत. जोर से टाली होनी चाहिए इनके लिए. वा वा. गुरु गोविंद दोनों खडे कागे लागू पैर. किती लहान वयामध्ये देवाला प्राप्त केलं, आणि देवाला प्राप्त केल्यानंतर सुद्धा देवाला देव मानायला तयार नाही. कारण ज्याने आपल्याला मार्ग दाखवला त्याचे शब्द खरे ठरल्याशिवाय आपण त्या देवाला नमस्कार करायचो नाही म्हणाले. ठरल्याप्रमाणे देव तर भेटला. आता मात्र द्रुहानं काय विचार केला, आपण आता देवाकडनं आपल्याला जे मागायचं होतं ते मागावं. म्हणून द्रुहानं हात जोडले, नारायणाला सांगितलं, म्हणाले, मला जे प्राप्त करायचं आहे ना ते एकच आहे. मला अशी जागा द्या की ज्या ठिकाणाहून मला कोणी उठवणार नाही. आणि देवाला उत्तरेकडे राज्य देऊन टाकलं मायबाप हो. आशीर्वाद देवाचा लाभला आहे. आजही उत्तर दिशेला ध्रुव तारा चमकताना दिसतो मायबाप हो. या ध्रुवाला भगवंताची भेट झाली, त्याचं कारण गुरु ठरले आहेत. म्हणून जीवनामध्ये गुरु फार महत्वाचा आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा. गुरु ब्रह्मा आहेत, गुरुदेव आहेत, गुरु महेश्वर आहेत. गुरु म्हणजे भगवंताचं स्वस्वरूपच समजावं अशा सद्गुरुनाथांची भेट जर आपल्याला जीवनामध्ये योग्य झाली तर आपल्याला सुद्धा भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सगळ्यांनी ताड बसा, हात जोडा आणि पुन्हा माझ्या मागे या मंत्राचा आनंद घ्यायचा आहे. माझ्यासोबत बोलले तरी चालेल, सगळ्यांना माहिती आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्मा. तस्मै श्री गुरुवे नमः. नमः पार्वती पतये हर हर महादेव की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. राजा परीक्षिताने पुन्हा प्रश्न विचारला, मला ध्रुवाचा वंशविस्तार ऐकायचा. मला सांगतात का देवे? सुत म्हणता, शौनका मैत्री म्हणता, विदुरा शुकाचार्य म्हणतात. राजा घड्याळीचा काटा नाही नाही म्हणतोय. पाहता पाहता घड्याळीमध्ये 4:30 वाजलेत म्हणाले. आता आपल्याला थांबलं पाहिजे. गाईचं लक्ष गोठ्याकडे आहे, पक्ष्यांचं लक्ष घरट्याकडे आहे. आता आपण गेलं पाहिजे म्हणाले. आजच्या दुसऱ्या दिवसाची कथा, ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कथेचा कार्यक्रम आहे, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भगवंताच्या चरणी अर्पण करूया. ज्यांचं पुण्यस्मरण आहे असे आमचे गंगा भागीरथी दगीबेन बधूभाई पटेल, स्वर्गवासी सौ नथीबेन रोहिदासभाई पटेल, स्वर्गवासी श्री रोहिदासभाई बधूभाई पटेल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम भगवंताच्या चरणामध्ये दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आपण समर्पित करूया. ज्या आयोजक परिवारानं तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे कथाश्रवणासाठी, त्या अशा आयोजक परिवार सौ निर्मलाबेन श्री वसंतभाई रोहिदासभाई पटेल, सौ रंजनाबेन श्री अशोकभाई रोहिदासभाई पटेल, सौ नम्रताबेन श्री मुकुंदभाई वसंतभाई पटेल, कुमार हेमकांतभाई अशोकभाई पटेल, समस्त पटेल परिवार वाका गुजरात यांच्या वतीने आपले प्रेमासहर्ष स्वागत, आपले आभार. पुन्हा उद्याच्या दिवसाला याच ठिकाणी दुपारी 1 वाजता बरोबर कथाश्रवणासाठी या धर्ममंडपामध्ये सर्व श्रवण करणाऱ्या श्रोत्यांनी, कथाप्रेमींनी उपस्थित राहावं अशी आयोजक परिवाराच्या वतीने विनंती करतो. आपल्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याला शतशत वंदन करतो. आणि या ठिकाणी आजच्या दुसऱ्या दिवसाच्या कथेला भगवान नारायणाच्या चरणामध्ये समर्पित करतो. सगळ्यांनी ताड बसा, हात जोडा. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.
उद्या ठीक 9 वाजता वारकरी कीर्तन या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करा. आपल्या नातेवाईकांना आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये ती सेंड करा. जी लिंक तुम्हाला मुकुंदभाईंच्या ग्रुपद्वारा तुमच्या गावातल्या ग्रुपमध्ये टाकण्यात येईल ती लिंक सगळ्यांना शेअर करा. कारण आजची झालेली कथा उद्याला ठीक 9 वाजता वारकरी कीर्तन या यूट्यूब चॅनलला, आज ज्या ठिकाणी यांना महान व्यक्तीचं म्हटलं पाहिजे, कारण कथा आणि कीर्तन हे यूट्यूबवरती फार रिअर होते. आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेतली कथा कीर्तनं, महाराष्ट्र गुजरातमध्ये जी होणाऱ्या कथा कीर्तनं होते ही फार कमी प्रमाणात होते. ज्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या जगासमोर ज्यांनी ठेवलं असे आमचे वारकरी कीर्तन या कीर्तन चॅनलचे मालक आमचे मुकेशदादा भयानेकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. कारण यांच्यामुळे अनेक वक्त्यांच्या मुखातील वाणी ही अनेक लोकांपर्यंत पोहोचली. उद्याला 9 वाजता ठीक वारकरी कीर्तन या यूट्यूब चॅनलला ही कथा दाखवण्यात येणार आहे. तरी सर्वांनी ही कथा आपल्या नातेवाईकांनाही सेंड करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सुद्धा सांगा. आज रात्री ठीक 8 वाजता कोळदा येथील उत्कृष्ट भजनी मंडळी आपल्या गावामध्ये येणार आहेत. त्यामुळे आपल्या गावाचं वैभव त्यांना दाखवायचं आहे. चिंता करू नका. वैभव कोणतं मत रहना भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो फिर कांटे बन कर मत रहना. पुष्प नहीं बन सकते तो फिर कांटे बन कर मत रहना. न सको भगवान हाथ जोड़ के. क्षमा तेरी आरती कन्हैया तेरी आरती. सारा संसार करेगा हाथ जोड़ के. सारा संसार करेगा हाथ जोड़ के. सिर पर सुहाना मुकुट विराजे. गले वैजंती माला साजे. और पुष्पन के हार करेगा हाथ जोड़ के. क्षमा तेरी आरती कन्हैया तेरी आरती. सारा संसार करेगा हाथ जोड़ के. ब्रह्मादिक तेरी ये गावे. नारद शारद तेरा ध्यान लगावे. और करे जय जयकार करेगा हाथ जोड़ के. क्षमा तेरी आरती कन्हैया तेरी आरती. सारा संसार करेगा हाथ जोड़ के. दीनन दुखिया भारी. आया हूँ प्रभु शरण तिहारी. रखियो लाज रखियो लाज हमारी. करेगा हाथ जोड़ के. क्षमा तेरी आरती कन्हैया तेरी आरती. सारा संसार करेगा हाथ जोड़ के. प्रेम से
जो आरती गावे, राधा माधव के पद पावे, बूढ़े सुयश अपार, बूढ़े सुयश अपार करेगा हाथ जोड़ के। श्यामा तेरी आरती, कन्हैया तेरी आरती, सारा संसार करेगा हाथ जोड़ के। श्यामा तेरी आरती, कन्हैया तेरी आरती, सारा संसार करेगा हाथ जोड़ के, सारा संसार करेगा हाथ जोड़ के। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसैतं हृदयारविन्द्रे, भवं भवामि सहितं नमामि। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ोध्वजा, मंगलम पुंडलीकाक्षाय, मंगलाय तनो हरि। घालीन लोटांगण वंदेन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे, अनंत पूजिन भावे वाणीन मने नमा। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या ज्ञानं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेवं। कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् यत् सबलं परस्मै नारायणाय समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम। सियावर रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की, भगवत नारायण भगवान की, शुकाचार्य महाराज की, योगेश्वर भगवान की, सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की, गौ माता की, सब संत समाज की, भारत माता की, नमः पार्वती पतये, हर 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 महादेव। सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणेची आता। जय जय रघुवीर समर्थ।